नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे गुरुवार आणि मंदिरात सुद्धा जाणार आहे आम्ही. तर चला आता सकाळपासून सुरुवात झाली ब्लॉगला. तर आंघोळ वगैरे झाली, देवपूजासुद्धा झाली. चला आता स्वयंपाक वगैरे तुमच्याबरोबर शेअर जसं होईल तसं शेअर करेन. तर चला बघूया. तर देवपूजासुद्धा छानपैकी झाली आपली. त्यात मस्त देवपूजा वगैरे झाली आपली आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची. तिला तिथं करायची आपल्याला भरली वांगे. त्याच्यासाठी मसालासुद्धा काढून ठेवला आणि हे वाटून ठेवलं. तर याच्यात थोडीशी हवरी आणि शेंगदाणे खोबरं याचं वाटण करून घेतलं आहे. तर इथं मसाले भात लावायचा. तर याचं थोड्याशा भाज्या होत्या त्या कट करून घेतल्या. याच्यात आपण बेसिक मसाले घेणारे पीठ मळून ठेवलं. तर चला अशा पद्धतीने आता स्वयंपाक करून घेते आणि नंतर तुम्हाला बोलते. चला तिथं स्वयंपाकाला सुरुवात केली आणि छानपैकी इथं मसाले भात करायचा. तर चुलीवर स्वयंपाक करायचा होता. तर सगळाच ब्रेकफास्टला थोडासा उशीर झाला आणि नंतर मी जे चुलीवर पातेलं वापरते तेच पातेल्यामध्ये मी अगोदर तेल टाकून ठेवलेलं होतं. तर त्याच्यातच भात करायची वेळ आली आणि वांग्याची भाजी मी छोट्या कुकरमध्ये लावली आणि म्हटलं चला आता उशीर होतो आहे भरपूर. तर चूल वगैरे काही पेटवली नाही, तर गॅसवरच ते पातेलं मांडलं आणि मी चुलीवर तवा आणि पातेलं तर असे 2-3 भांडे काळे होत्या तर ते चुलीवरच केले. पण याच्यात आता तेल टाकलं तर म्हटलं चला आता इथंच आपण मसाले भातसुद्धा करून घेऊ छानपैकी. तर सगळे मसाले मी फोडणीचे टाकून घेतले. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि जास्त वेळ असा मसाला परतला का भात खूप सुंदर लागतो. अशा पद्धतीने छानपैकी इथं आता मसाले भाताची तयारी चालली. पीठ वगैरे मळून ठेवले आणि उशीर झाला का मग घाई गडबड होते. तर भाज्या वगैरे वाटाणे वगैरे पण नव्हते. तर असे टमाटे बटाटे ह्याच पद्धतीने मी भाज्या होत्या त्यावर साली काढून चिरून घेतल्या. तर चला छानपैकी इथं आता साईडला मी गरम पाणीसुद्धा करून घेते आणि इथं तांदूळ मी धुवून आणि ठेवले होते थोड्या वेळासाठी, ते सुद्धा टाकून घेतले आणि छान आता ते परतून घेणार आहे मी. तांदूळ मसाले आणि मीठ वगैरे सर्व आपण साहित्य घालून घेतलं आणि छान आता मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत साईडला पाणीसुद्धा गरम होतं आहे. तर बघू शकता मस्त असं आपल्या आता तांदूळ धुवून आणि मस्त असे आता परतून झाले. तर छान आता परतल्या गेले तर लगेचच आपण इथं गरम पाणी घालायचं, जेणेकरून इथं गरम पाणी घातलं का मस्त असा भात होतो. तर बघू शकता इथं गरम पाणी घालून घेतलं आणि जास्तचं लागलं तर आपण झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि झाकणामध्ये पाणी वतायचं आणि मग ते गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. तर छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि आपण आता मस्त झाकण ठेवून याला साईडला शिजत ठेवणार आहे. तोपर्यंत चपात्या वगैरे सुद्धा करून घेणार आहे एक शेगडीवर. तर आता मस्त आता मिक्स झालं. गॅस कमी करायचा आणि छानपैकी इकडं चपात्याचा तवासुद्धा ठेवला आहे आणि त्याच्यावरसुद्धा मी चपात्या करून घेते आता. तर एकीकडं वांग्याची भरली वांग्याची भाजीसुद्धा झाली. तर साईडला पातेल्यामध्ये भातसुद्धा लावला. तर आजचा बेत चुलीवरचा सगळा फसला. तर उशीर झाल्यामुळं मी आता गॅसवरच स्वयंपाक करते. तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी आपण आता सर्व चपात्या करून घेऊ आणि मस्त असा आपला भातसुद्धा मधून आधून छान आता पण मिक्स करून घेतोय. तर गॅस कमी करून थोड्या वेळासाठी वाफवून घेणार आहे. तोपर्यंत छान असे एक बर्नरवर आपल्या चपात्यासुद्धा चालू आहे. तर दोन्हीकडे बी काम चालू आहे. तर ह्या पद्धतीने सकाळचं घाई गडबड असते स्वयंपाकाची आणि बघू शकता छान अशा चपात्या आपल्या आता एक एक करून आपण करून घेणार आहे. तर मस्त आता सर्व चपात्या आपण करून घेतल्या. तर बघू शकता छान अशा चपात्या रेडी झाल्या. आपले बाकीचे सुद्धा कामं तर करून घेते आणि स्वयंपाकाचं झालं का एकदम किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं म्हणजे कामं झाले सर्व आवरतं. तर मस्तपैकी सर्व. तर चला सर्व स्वयंपाक आपला रेडी झाला. आता साफसफाई करून घेऊ आणि मस्त
तर बघू शकता चपात्या झाल्या, वाळल्या वांग्याची भाजीसुद्धा झाली आणि आपला मसाले भात बघू शकता किती सुंदर झाला आणि छानपैकी एकदम गरमागरम आहे, चुलीवरच्या याच्यासारखा टेस्टी मस्त झाला आहे. तर चला बाकीचं सर्व आवरून झालं तर इथे किचनसुद्धा आवरून घेऊ. चला ते किचन वगैरे दुपारचे जेवण झाले, किचन आवरून झालं आणि हे रेसिपीची तयारी चालू आहे. तर इथे रेसिपी मला बनवायची, तर चला त्याची सगळे रेडी तयारी करून घेतली आणि ही रेसिपी बनवली ती तुमच्याबरोबर शेअर करते. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण तिळाच्या वड्या बनवल्या. अशा पद्धतीने आपण छानपैकी इथं तिळाची वडी बनवली. आई रेसिपी ह्या चॅनलवर टाकलेली, तर नक्की कशी बनवली, काय पद्धतीने बनवली, काय काय साहित्य घेतलं ते तिळाच्या वड्या झाल्या. आई रेसिपी ह्या चॅनलवर कशा पद्धतीने बनवली जाऊन तिथे जाऊन नक्की बघा. चला तर रेसिपी झाली आपली. आता पाणी संध्याकाळची वेळ झाली, सगळं पाणी सुद्धा भरायचं आपल्याला, पाणी येतं तर पाणी वगैरे सुद्धा भरायचं आवरून घेते आणि मग सर्व आवरून झालं तर पाणी वगैरे भरूच तर संध्याकाळी परत पुन्हा इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर इथं मला बनवायचं सांबर भात आणि भात वगैरे लावून घेतलाय. सांबारला डाळ वगैरे भाज्यासुद्धा मी त्याच्यातच लावल्या. इथं बाकीचे मसाले वगैरे घेतले, सांबर मसाला तर कोथिंबीर वगैरे सगळं मी निवडून घेणार आहे आता आणि छानपैकी सर्व तयारी. इथं चिंच वगैरे घेतली, तर या चिंच वगैरे आमच्या शेतीमधले आहे आणि थोडासा गोळ तर पाण्यामध्ये भिजत ठेवणारे म्हणजे छान होते. तर मस्त इथं सांबारला फोडणी देऊन झाली तर बघू शकता आणि छानपैकी आपलं सांबारसुद्धा रेडी झालं. थोडीशी कोथिंबीर टाकू, गॅस बंद करू, सर्व स्वयंपाक रेडी झाला, या जेवायला. तर इथे स्वयंपाक वगैरे झाला आहे सर्व आणि आत्ता निघणार आहे आम्ही मंदिरामध्ये. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.